रस्त्यावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे। उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर या प्रशासनाला जाग येईल असं वाटत असताना अजूनही या महामार्गावर जी अपघात स्थळं घोषित आहेत त्या बाबतीत कोणतीही ठोस उपाययोजना अद्यापही केल्या नसल्याचं चित्र आहे। त्यामुळे या अपघात स्थळांवर अजूनही अपघात घडण्याची वाट राष्ट्रीय महामार्ग प्रशासन पाहतं का असा सवाल उपस्थित केला जात आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सिमेंट कॉन्क्रीटिंग करण्याचे काम सुरू असतानाच अनेक ठिकाणी अपूर्ण आणि नियोजन शून्य कामांमुळे अपघातात वाढ होत आहे। निकृष्ट दर्जाचे बांधकाम, वाहतूक नियोजनाचा ढिसाळ कारभार आणि रोज होणारे अपघात आणि वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। रस्त्याचे काम मध्येच बंद केल्यामुळे तसेच अर्धवट कामामुळे नेहमीच अपघात होत असतात। तर आज सकाळी तलासरी येथे नॅशनल हायवे 48 वरती हा अपघात झाला असता। रस्ता ठेकेदार हा लाईन धुरीत काम करीत नसून ठिकठिकाणी अर्धवट काम सोडून अर्धा रस्ता तसाच तुटलेल्या अवस्थेत राहून देऊन पुढील काम करीत असतो। अर्धे झालेले काम त्यानंतर सुरू असलेला रस्ता याची खबरदारी उपाययोजना करत नाही, फलक लावले जात नाही। अशा अर्धवट कामामुळे सातत्याने या रस्त्यावर अनेक अपघात झाले असून लोकांचे जीव देखील गेले आहेत। तर आज सकाळी देखील या ठिकाणी खूप मोठा अपघात झाला असता व मोठी दुर्घटना होऊन कोणाचा तरी मुलगा, कोणाचा तरी पती, तो कोणाचा तरी भाऊ याने जगाचा निरोप घेतला असता। या विषयावर सरकारसोबत रस्त्याच्या ठेकेदारालाही काहीही पडलेले नाही। अनेकांचे जीव गेल्यानंतर देखील झोपी गेलेले शासन जागे होत नाही। योग्य पद्धतीने रस्त्याचे काम केले जात नाही तर मुंबई अहमदाबाद हायवे किती जणांचा बळी घेणार, किती जणांचे आयुष्य बर्बाद करणार, किती व्यक्तींचे संसार उघड्यावर आणणार हा प्रश्न सातत्याने भेडसावत आहे। अनेक अपघात झाल्यानंतर अनेक वृत्तपत्र आणि न्यूज चॅनल धारकांनी बातम्या लावल्या, परंतु त्याची दखल ना सरकारने घेतली ना ठेकेदाराने। त्यामुळे मुंबई अहमदाबादच्या ठेकेदार आणि सरकारची कशी भागीदारी आहे हा प्रश्न समस्त जनतेला भेडसावत आहे।